आमच्या घराच्या उजवीकडे एक बंगलो आहे. त्यात एक शास्त्रज्ञ राहतात. पहिल्या मजल्यावर त्यांचा एक प्रयोगशाळा आहे. मी कधी-कधी जाऊन बघत बसतो, पण तिथलं काही मला काही समजत नाही. पण बघत बसतो. एकदा असंच जाईल होतं. तिथं कोणच नव्हतं. आणि तिथं कसलं तरी रसायन उकळत होतं. मला वाटलं तिथं कोणतरी असेल, पण तिथं कोणच नव्हतं. आणि मधीच लिहिण्याच्या टिपल्यावर काहीतरी पांढरं शुभ्र पदार्थ होता. मी तिथं गेलो आणि थोडा वास घेऊन बघितला. किती तुरट वास आला. मला वाटलं ते खायचं असेल. कारण ते काम करत असताना खातात. मग मी थोडं खाल्लं. तेवढ्यात ते आले आणि मी विचारलं, "हे खायचं आहे का?" ते म्हणले, "छी, छी! हे खायचं नाही. ते कामाचं आहे." मी घाबरलो. मी म्हटलो, "मी तर खाल्लं." "खाल्लास? किती?" म्हटलं, "काही नाही हो. थोडं एवढं-एवढं खाल्लं मी." "अच्छा, ठीक आहे. काय हरकत नाही." काही नाही, ते प्राण्यांच्या स्नायूवरून प्रयोग चाललाय, ते पदार्थांचे. म्हणून ते चाललंय. "तू जा घरी." मग मी गेलो घरी. विशेष काही भूक नव्हती. घरी जाऊन झोपलो.